योगेंद्र पवार यांनी बारामतीत कौटुंबिक ऐक्यावर भाष्य करताना पवार विरुद्ध पवार असे चित्र होऊ देणार नाही आणि कुटुंब एकत्रच असल्याचे स्पष्ट केले। बारामतीमधील राजकीय वातावरणात योगेंद्र पवार यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। गेल्या काही काळापासून पवार कुटुंबात पडलेल्या राजकीय फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कौटुंबिक ऐक्याचा जो संदेश दिला आहे त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक ही वैचारिक पातळीवर असू शकते, पण कौटुंबिक स्तरावर पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ देणार नाही, योगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले। राजकीय विचार भिन्न असले तरी पवार कुटुंब वैयक्तिक पातळीवर आजही एकत्र आहे आणि ते ऐक्य टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले। नेत्यांमधील राजकीय मतभेदांमुळे कार्यकर्त्यांनी आपसात भांडू नये किंवा कुटुंबात दुरावा येईल असे वर्तन करू नये असा सूचक इशाराही त्यांनी दिला। पवार या नावाशी बारामतीकरांचे भावनिक नाते आहे। कौटुंबिक ऐक्याच्या गोष्टीमुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जातो, तसेच कुटुंबातील तरुण पिढीने सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे राजकीय विरोधकांना टीकेसाठी फारशी जागा उरत नाही। आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांची ही भूमिका पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे। थोडक्यात सांगायचे तर योगेंद्र पवार यांनी राजकारणापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देत बारामतीची पवार ही ओळख अखंड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असं मला वाटत नाही। मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही। त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये। काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही। वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो। कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। दादा आपल्यामधून गेल्यामुळं आमच्या कुटुंबाला आणि कुटुंबातच नाही पण बारामती महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी अशी तिथं निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे। आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आपण काम केलं पाहिजे। बारामतीचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा होईल हा सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।